महाराष्ट्रातला एक असा वॉटरफॉल जो सर्वात उंचावरून पडतो, म्हणजेच काळू वॉटरफॉल। इथे जाणारे रस्ते कोणत्या ॲडव्हेंचर पेक्षा कमी नाहीत मित्रांनो। चला तर प्रवासाला सुरुवात करू। सकाळचे 8 वाजलेत मित्रांनो आणि आपण काळू वॉटरफॉल साठी निघणार आहोत। आता निघताच खारेगाव टोल नाक्यावर आपल्याला ट्रॅफिक भेटली। काळू वॉटरफॉल ठाण्यापासून साधारणपणे 90 ते 95 किलोमीटर आहे मित्रांनो। काळू वॉटरफॉलला जाण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कल्याणवरून राईट मारून आपल्याला दुर्गाडी किल्ल्यावरून मुरबाड रोड पकडायला लागणार आहे मित्रांनो। जाण्यासाठी साधारण 2 ते 2.5 तास लागतात मित्रांनो, पण रोडची कंडिशन खूप खराब आहे आणि आपल्याला किती टाइम लागेल हे आपल्याला सांगता येत नाही मित्रांनो। आता आपण कल्याण मध्ये पोहोचलो मित्रांनो। अगोदर आपण डिझेल टाकून घेऊया। रुद्र बघा कसा मस्त पायवर करून झोपलाय। आपल्याला पुढे गावी पण जायचं आहे, त्यामुळे आपण डिझेलची टाकी फुल करून घेऊ। आता आपण कल्याणच्या ब्रिजवर पोहोचलो आहोत। आपल्याला इथून लेफ्ट मारून मुरबाड रोड पकडायचा आहे। आता रस्त्याची कंडिशन खूप खराब आहे। पावसाळ्यामुळे रस्ता खूप खराब झाला आहे आणि रस्त्यांची कामं पण भरपूर ठिकाणी चालू आहेत मित्रांनो। आता आपण उल्हास नदीवर पोहोचू मित्रांनो। तुम्ही बघू शकता रस्ता किती खराब आहे। हे बघा, आपण उल्हास नदीच्या आता थोडंच मागे, ही समोर दिसते ना तुम्हाला, ही उल्हास नदी आहे। तुम्ही बघू शकता पावसामुळे किती पाणी आले। हे बघा पूर्ण भरले नदी। बघा मित्रांनो, या बाईकवर किती सामान भरले त्याने, पूर्ण अख्खा मॉल आहे त्याच्या बाईकवर। आता आपण मामनोली गावाच्या पुढे आलोय मित्रांनो आणि रस्ता पण अतिशय सुंदर आणि चांगला लागलेला आहे मित्रांनो। आता पहिल्यांदा मित्रांनो आपण वाघेच्या वाडीला जाणार आहोत, कारण हिमांशू गावावरून आलाय मित्रांनो आणि हिमांशूचा मित्र आहे ना, तो तिथे वाघेच्या वाडीला त्याचं घर आहे, तो तिथे राहतोय। तो आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे काळू वॉटरफॉलला। मला पण एक्झॅक्ट माहित नाही की कुठून जायचं आणि कसं जायचं, तर तो आपली ट्रिप अरेंज करणार आहे। मी माळशेजनी खूप वेळा गेलोय मित्रांनो। माझं गाव ओतूर असल्यामुळे माझा येण्या जाण्याचा रस्ता तोच आहे, पण काळू वॉटरफॉलला मी फर्स्ट टाइम चाललो आहे। रस्ता परत खराब लागलाय मित्रांनो। मधले पॅच चांगलेत आणि मधले पॅच खूप खराब आहे मित्रांनो। रोडचं काम चाललंय ते पूर्ण झालं नाही, सिंगल साइड झाले फक्त, त्यात पण मधले पॅच खूप खराब आहेत। रुद्र बघा कसा मागे मस्त झोपलाय मोबाईल बघत। हे बघा भरपूर खराब आहे रस्ता, त्यामुळे हळूहळू गाडी चालवावी लागते। आता आपण मुरबाडला पोहोचलोय मित्रांनो। तुम्ही बघू शकता राईट साइडला मुरबाड एसटी स्टँड आहे, रिनोव्हेशन चालू असल्या कारणाने तोडले ते। तुम्ही बघू शकता एसटी उभे आहेत आतमध्ये। इथून साधारण आपल्याला 1 ते 1.5 तास लागणार आहे अजून मित्रांनो।
इथून काळवोटर फॉल साधारणपणे 40 ते 50 किलोमीटर आहे. रस्ता खूप खराब असल्या कारणाने वेळ पण भरपूर लागतोय मित्रांनो. रुद्राला भूक लागली मित्रांनो. आपण पुढे जाऊन काहीतरी खाऊ, नाश्ता करू, मग पुढच्या प्रवासाला परत सुरुवात करूया. तर आपण सरळगावच्या पुढे आलोय मित्रांनो आणि व्ह्यू बघा, तुम्हाला मी व्ह्यू दाखवतोय. इतका भारी व्ह्यू आहे ना, तुम्ही बघा. हे बघा फुल क्लाउड. हे बघा डोंगर आहे, तुम्हाला दिसणार नाही क्लाउडमुळे, पण त्या क्लाउडच्या मागे ना डोंगर आहे. ते बघा खाली भरपूर पाणी होतं उतरलं, कपडे खराब झाले. तर गाडीची अवस्था बघा कशी झाली. निघालो तेव्हा कशी होती, आता बघा कशी. घे पुढे, घे थोडी अजून, बस. आता इथं सेफ, इथे बघा पाणी नाहीये. तर मित्रांनो नाश्ता करून निघालोय आम्ही आता. इथून माळशेज घाट 35 किलोमीटर आहे. पोचायला साधारण 1 तास तरी लागेल. पुढे पाऊस तर ना, इकडे पूर्ण सुक्क आहे रस्ता. सिंगल रोड आहे, त्यामुळं गाड्या ओव्हरटेक करायला पॉसिबल नाही होत. त्यामुळे गाड्या एकोमागोमाग चालल्यात. हे बघा मित्रांनो, टोकावडे गावात पोचलो आपण आता. हे बघा हे मार्केट आहे, किती सुंदर आहे बघा. तिथे अजून पुढं गेलो किती भारी असेल, विचार करा. जर तुम्हाला हे अनुभवायचं असेल ना, एकदा माळशेज घाटला नक्की या मित्रांनो. व्ह्यू बघा मित्रांनो, एक नंबर आहे. जसं जवळ जाऊ ना आपण तसं अजून भारी निसर्ग भेटेल. मस्त सुंदर आहे बघा. फॉग बघा कसं समोर डोंगरावर, इकडे बघा. हे बघा मित्रांनो, जर तुम्हाला नाणेघाटला जायचं असेल ना, हे बघा इथून पण रस्ता आहे. इथून तुम्हाला नाणेघाटला जायला रस्ता आहे बघा मित्रांनो. ट्रॅक करून तुम्हाला जावं लागेल पहिले इथून. हे बघा मित्रांनो, शिरूर कल्याण एसटी. तुम्ही याल ना ह्या रोडला, तुम्हाला प्रत्येक पॉइंटला असं वाटेल गाडी थांबून मनसोक्त आनंद घ्यावा. हे बघा मित्रांनो, हे बघा अशा प्रत्येक ठिकाणी थांबतात. कारण सुंदरच एवढं आहे मित्रांनो, तुम्हाला आवडणार नाही. आपण पोचलोय आता इथे खाली माळशेज. इथून स्टार्ट होईल. आपल्याला अगोदर वाघेच्या वाडीला जायचंय. हिमांशू आणि त्याचा मित्र तिथे, त्याचा मित्र राहिलाच तिथे वाघेच्या वाडीला. आधी आपण रस्ता कुठून जातोय बघूया वाघेच्या वाडीला. आय थिंक इथून. बघा मित्रांनो, एक नंबर फुल गावाला फील आल्याचं वाटतंय मित्रांनो. हे बघा स्वर्ग. हे बघा मित्रांनो, म्हशी चरायला चालल्यात आता या गाई. सॉरी गाई.
म्हशी चरायला चाललो म्हणते गाई बघून. चुकलं, बाय मिस्टेक झालं. इथं ट्रक उभी आहे. ट्रक आहे रे मोठा, गाडी पास नाही होणार नका का पुढे, पास नाही होणार. होईल ना, कुठे होईल, जागा एवढी नाही होणार एवढी जागा नाहीये पप्पा. तिकडे बघ तू, खड्डा आहे तिथे, तुम्ही नका हे करू. अरे जागाच नाही, तुम्ही चाललेत कुठे पुढे. दाखवा कचरा बिचरा. पुढे नदी लागल बरं का ताई तुम्हाला. हा हा बघा मित्रांनो, भात शेती आहे इकडे. अशाच शेती इकडे पावसाळी पीक होतं. आता आपण इथून वाघ्याच्या वाडीला जायचं. किती लांब आहे इथून हिमांशू? 3 किलोमीटर आहे मित्रांनो वाघ्याची वाडी. तर तिथे हे बघा मित्रांनो, आपण वाघ्याची वाडीला चाललोय आता. इथून समोर आता जसं बाहेर पडू ना, समोर काळू वॉटरफॉल आहे. तर तुम्ही व्ह्यू बघा, व्ह्यू बघा तो बघा मित्रांनो. 1 2 3 दिसला का? आता नाही पण नंतर नक्कीच दिसेल. हे बघा, फुल ऑफ रोडिंग चाललंय मित्रांनो आपले. फुल ऑफ रोडिंग. समोर काळू वॉटरफॉल आणि इथे हा रस्ता. ऍडव्हेंचर ब्लॉक आहे. हे बघा मित्रांनो, व्ह्यू बघा तुम्ही. बाबांना विचारू आपण कुठं जायचंय. बाबांना कुठं जायचंय बाबा? ठीक आहे चला. बाबांना दुसरीकडे जायचं होतं, त्यामुळे आपण ते नाही आले, नाही तर आपण त्यांना घेतलं असतं गाडीमध्ये. बहुतेक आपण पोचलोय मित्रांनो वाघ्याची वाडीला. ते हिमांशू आणि त्याचा मित्र, त्याचं इथे घर आहे मित्रांनो. तिथून आपल्याला थोडं फ्रेश होऊन निघायचंय वाघ्याची वाडी. तो बघा मित्रांनो, समोर आहे तो हिमांशू, ब्लॉगर, 1 मिलियन सबस्क्रायबर. हा बघा मित्रांनो, हा फोटोग्राफर आहे. याचे 1 मिलियन सबस्क्रायबर आहेत. हा बघा. आणि जे ट्रिप अरेंज केले ती ह्यांनी केले मित्रांनो. हे बघा, ह्याचा मित्र इथे राहतो. कुठे राहतो? त्याच्या घरी जायचंय आपल्याला. तर आपण इथून आता गाडी पार्क करू. तर आपण पोचलोय वाघ्याच्या वाडीला. हा हिमांशू, हा बघा. चला आपण निघूया आता काळू वॉटरफॉलला. बघा मित्रांनो, वाघ्याची वाडी. वाघ्याच्या वाडीमध्ये पोहोचलो इथे आता. हे बघा, इकडे पूर्ण पार्किंग आहे. जर तुम्ही येत असाल ना, तर तुमची गाडी आहे ना वाघ्याच्या वाडीच्या अगोदरच पार्क करा शक्यतो. हे बघा, रुद्र, हिमांशू आणि सुप्रिया आम्ही सगळे निघालेत आता काळू वॉटरफॉलला. येणार आहे मी. बेस्ट व्ह्यू हे बघा.
काय रुद्र बोल. तर हाय मित्रांनो, आज फायनली आम्ही काळू वॉटरफॉलचा एकदम क्लोज आहे. एक 5 मिनिटात आम्ही काळू वॉटरला पोहोचणार आहे. 5 मिनिटं लागतील ना रे? जास्त वेळ लागेल, जास्त. पहिल्यांदा आलं त्यामुळे माहित नाही मला काय. फायनली खूप वर्षापासून आमची प्लॅनिंग चाललेला आमचा, हिमांशू, माझा, सुप्रियाचा. तर फायनली आज कुठला दिवस आहे? दहंडीचा. फायनली आम्ही आज काळू वॉटरफॉलला चाललेलो. हे बघा मित्रांनो, किती फॉग आले बघा. पूर्ण फॉग झाले बघा. इथे ना, इथं काळू वॉटरफॉल आहे बघा. इथे आता फॉग मुळे काय दिसत नाही, पण पाऊस गेला आणि फॉग गेला ना, पूर्ण क्लिअर वातावरण होईल बघा. नंतर बघा किती पावसामुळे लगेच झरे चालू झाले. तर बघा मित्रांनो, ही फर्स्ट मोठी रिव्हर क्रॉसिंग आले. इथून आपल्याला ही रिव्हर क्रॉस करून पुढे जायचंय. रुद्र हळू चालवा. ती बघा ही रिव्हर आहे, ही क्रॉस करून आपल्याला पुढे जायचंय. हे बघा मित्रांनो, हिमांशू रिव्हर क्रॉस केले. आता रुद्र आणि मी जाणार आहे. आता तर पाण्याचा फ्लो कमी आहे, पण जास्त पाऊस असला ना की भरपूर पाणी येतं. हे बघा, जास्त खोल तर नाही, पाण्याचा स्पीड जास्त. उतरवतो चल पुढे, पॅन्ट भिजेल माझी. बघा मित्रांनो, हिमांशू परत रुद्राला घ्यायला आलाय. हे बघा, जास्त डीप तर नाही, पण जेव्हा पाऊस जास्त पडेल तेव्हा पाण्याचा फ्लो पण जास्त येणार. आणि हे क्रॉस रिव्हर क्रॉसिंग झाले आणि पाऊस पण कमी झालेला आहे मित्रांनो. आता त्याला वर चढून जायचंय, परत थोडं खाली उतरायचंय. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. आणि आमच्या बरोबर रुद्र पण होता, त्यामुळे आम्ही जास्त पुढे गेलो नाही मित्रांनो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.